आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगणार आहे आणि आपण जर हो म्हटलं तरच मी माझं भाषण चालू करणार आहे. ठीक आहे? आपल्या सर्वांनी मला प्रॉमिस करायचं, मला पुणे प्रवास करायचा आहे, पुण्याला माझं मतदान आहे, मला आज रात्री पुण्याला जायचंय म्हणून मी पहिले भाषण करून निघणार आहे. पण पुढची सभा ऐकण्यासाठी आपण थांबणार ना? नक्की? प्रॉमिस? पुढे सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वक्त्यांचे भाषण आहेत, त्याच्यानंतर शाहीर मेघानंद दादा जाधव आपल्या सर्वांसमोर गाणं सुद्धा गाऊन दाखवणार आहेत आणि त्यांचा जलसा सादर करणार आहेत. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मला प्रवास करायचा आणि माझी अडचण आहे म्हणून मी पहिले बोलून प्रोटोकॉल तोडून निघून जातो, पण आपण इकडे थांबा आणि वंचितला मतदान करा एवढीच आपल्याला विनंती करतो. सुरू करण्याआधी समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, चळवळीतले तमाम साथीदार, तसेच मंचावरती उपस्थित आपले उमेदवार रूपचंदजी गाडेकर, तसेच निवडून आलेल्या नगरसेवक ताई करुणाताई जाधव, आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्र कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाट, राज्याचे प्रवक्ते तय्यबभाई जफर, तसेच आपल्या सर्वांचे लाडके युवक आघाडीचे अध्यक्ष सतीशदादा गायकवाड, पंकज भाऊ व अंजनदादा, बापू तायडे व मंचावरती सर्व मान्यवर, तसेच आपले संदीप दादा, तसेच मंचावरती सर्व मान्यवर, माझ्या माता भगिनी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मित्रांनो, आपण इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जमलो आणि ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे, कारण पुढच्या 5 वर्षात आपल्या गावामध्ये, आपल्या गणामध्ये, आपल्या गटामध्ये, वाळूसच्या या परिसरामध्ये काय बदल घडतात, काय नवीन बदल घडू शकतो, विकासाची काय काय कामं येतात, कोणत्या योजना येतात, कोणत्या स्कीम्स येतात आणि विकास कामाच्या स्वरूपामध्ये किती निधी येतो हे ठरतं कुठे? तर जिल्हा परिषदेमध्ये. अरे हे ठरवणारे कोण असतात? तर हे जिल्हा परिषदेचे निवडून गेलेले सदस्य असतात. म्हणून मी आपल्याला इथे एवढंच सांगायला आलोय की पुढचं 5 वर्ष जर आपल्याला विकास करायचा असेल, पुढच्या 5 वर्षात आपल्याला आपलं गाव अजून पुढे घेऊन जायचं असेल आणि जो आपल्याला आतापर्यंत अभाव दिसतोय तो अभाव संपून आपल्याला इकडच्या नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करायच्या असतील तर ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये आपण जबाबदारीने मतदान करा. इकडे समोर भाजप आहे, त्यांचे मित्र पक्ष आहेत आणि निवडणूक आली की ते दरवेळेस निवडणूक आली की ते धार्मिक प्रचार करायला लागतात, धम्माच्या नावात प्रचार करतात, दुसऱ्या बाजूला जातीपातीचा प्रचार करतात. निवडणूक आली की बरोबर भाजपवाला आपल्या गावाला येतो, कमळाबाईवाला कोणतरी येतो आणि म्हणतो तुम्हाला खालच्या जातीचा उमेदवार पाहिजे का मोठ्या जातीचा उमेदवार पाहिजे, तुम्हाला मेणबत्ती पाहिजे का तुम्हाला अगरबत्ती पाहिजे, तुम्हाला हिंदू पाहिजे का तुम्हाला मुसलमान पाहिजे. जर कोणी या निवडणुकीमध्ये येऊन म्हटलं की तुम्हाला हिंदू पाहिजे का मुसलमान पाहिजे, त्यांना म्हणाव आम्हाला हिंदू मुसलमान दोन्ही नको, आम्हाला आमच्या मुलांसाठी चांगलं शिक्षण पाहिजे. जर कोणी म्हटलं तुम्हाला हिंदू पाहिजे का मुसलमान पाहिजे, त्याला म्हणाव हिंदू मुसलमान दोघंही आमचे, पण त्याच्याहून महत्वाचं आम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे. जर कोणी विचारलं तुम्हाला मेणबत्ती पाहिजे का अगरबत्ती पाहिजे, त्यांना म्हणावं आम्हाला आमच्या एरियामध्ये एक चांगलं हॉस्पिटल पाहिजे आणि आम्हाला चांगले रस्ते पाहिजेत. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगण्यासाठी आलोय की आज वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते आपल्या सर्वांची सेवा करायला, आपल्या भागामध्ये विकास आणायला आणि त्याचबरोबर आपल्या भागामध्ये सोयी सुविधा आणायला उभे राहिले. इथे समोरचे जे आपले उमेदवार आहेत ते कोण आहेत हे पण समजून घ्या. इतर पक्षांमध्ये आपण बघितलं तर खासदाराच्या पोराला तिकीट मिळतं, आमदाराच्या पाहुण्याला तिकीट मिळतं, कोणत्या तरी कारखानदाराला तिकीट मिळतं किंवा कोणत्या तरी गडगंज श्रीमंताला तिकीट मिळतं. वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणाला तिकीट मिळतं? वंचितांना तिकीट मिळतं, शेतकऱ्याच्या पोराला तिकीट मिळतं, कष्टकऱ्याच्या पोराला तिकीट मिळतं आणि सर्वसामान्य साधारण नागरिकांना तिकीट देण्याचं काम आणि त्यांना सत्तेमध्ये पोहोचवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करत आहे. आपण बघा इतर पक्षामध्ये
तिकीट मिळवण्यासाठी लोक सांगतील की आम्हाला खासदाराला खोकं द्यायला लागलं मग तिकीट मिळालं, आमदाराला पाकिट द्यायला लागलं, पेटी द्यायला लागली मग तिकीट मिळालं. औरंगाबाद मध्ये तर नवीन फंडा सुरू झालाय, माजी खासदाराला थार गाडी द्यायला लागते मग तिकीट मिळतं पक्षाचं. पण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विचारा किती पैसे दिले तिकीट मिळवण्याचा आणि ते तुम्हाला सांगतील वंचित बहुजन आघाडीचं तिकीट आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना 0 रुपये द्यायला लागतात वंचित बहुजन आघाडीचं तिकीट मिळवायला. आणि त्याच्यावर महत्वाचं एक गोष्ट समजून घ्या की आतापर्यंत ज्या ज्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवलं होतं, ज्या ज्या लोकांच्या तोंडावरती सत्ता बंद केली होती, सत्तेचे दरवाजे बंद केले होते, त्या लोकांना वंचित बहुजन आघाडीत सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये करे. आताच झालेल्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 108 नगरपालिकेला उमेदवार निवडून आले आणि 26 नगरसेवक हे महानगरपालिकेला निवडून आले. त्यांच्यातल्याच एक करुणाताई आपल्या सर्वांसमोर इथे बसल्या सुद्धा आहेत. पण आपण एक गोष्ट समजून घेऊ की बाळासाहेब आंबेडकरांनी निवडून आणलेले उमेदवार नेमके होते तरी कोण. आणि मी नावं घेऊन सांगतो. प्रियंकाताई विश्वकर्मा चांदूर रेल्वेच्या नगर अध्यक्ष झाल्या. विश्वकर्मा समाजातनं येतात. 15 घरं नाही आहेत त्या चांदूर रेल्वेमध्ये विश्वकर्मा समाजाची. आपल्या गावात बघितलं तर एक घर नसेल विश्वकर्मा समाजाचं. पण त्या 15 घर असलेल्या विश्वकर्मा समाजाच्या महिलेला जर कोणी नगर अध्यक्ष बनवण्याची ताकद ठेवत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी. आपल्यापासून लांब इकडे नांदेड नाहीये. नांदेडमध्ये कुलदीप राक्षस मारे नावाचा एक आपलाच भाऊ नगरसेवक म्हणून निवडून आला. आपल्याहून कमी वयाचा, माझ्याहून कमी वयाचा तरुण युवक कुलदीप राक्षस मारे. कुलदीप राक्षस मारेंचा आपण विचारलं तर धंदा काय होता, काम काय करतात, व्यवसाय काय होता, तर त्यांचं छोटस एक प्रिंटिंगचं दुकान होतं. त्या प्रिंटिंगच्या दुकानामध्ये ते बॅनर आणि पोस्टर छापायचे आणि चौकामध्ये लावायचं काम करायचं. कोणाचं लग्न असो, कोणाचा वाढदिवस असो किंवा पक्षाचा कोणता कार्यक्रम असो, हे जे बॅनर दिसतात आपल्याला असे बॅनर लावण्याचं काम कुलदीप दादा करत होते. पण चौकामध्ये बॅनर आणि पोस्टर लावणाऱ्या कुलदीप राक्षस मारेला बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेडमध्ये नगरसेवक बनवण्याचं काम केलेलं आहे. आणि एक शेवटचं नाव घेतो, अरुणाबा जाधव वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते, कोलाटी समाजातून येतात. आता जर आपल्याला कोलाटी समाजाचा पारंपरिक व्यवसाय माहिती असेल तर तो नाच गाणी आणि तमाशे करणं असतो. अरुणाबा जाधव अजूनही स्टेजवरती जेव्हा जातात तेव्हा म्हणतात की मी एक नाचणीचा पोरगा आहे, माझी आई नाच गाण्याचा प्रोग्राम करायची. पण हा नाचणीचा पोरगा स्टेजवरती आला, राजकारणामध्ये आला तर ते बाळासाहेबांना बघून आला. अजूनही आबा तेच म्हणतात. पण ह्याच अरुणाबांना जामखेडमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी नगर परिषदेचं तिकीट दिलं. तिकीट दिलं तर दिलं कोणाच्या विरुद्ध दिलं, तर रोहितदादा पवारांच्या पॅनल विरुद्ध. रोहितदादा पवार कोण आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते, 2 टर्म आमदार राहिलेत आणि शरद पवारांचे नातू. आता विचार करा, लोक म्हणतील बाळासाहेब काही करतात. एका नाचणीच्या पोराला शरद पवारांच्या नातवाच्या विरुद्ध कोण उभं करतं? पण वंचित बहुजन आघाडीची ताकद अशी आहे आणि बाळासाहेब पण असे काम करतात की जेव्हा ते एका उमेदवाराला तिकीट देतात तेव्हा फक्त त्याला तिकीट देण्याचं काम नाही करत, त्यांना बळ देतात, त्याला ताकद देतात आणि ही वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्यांची फौज त्याच्या मागे उभं करण्याचं काम करतात. आणि म्हणूनच अरुणाबा जाधव एक नाचणीचा पोरगा, त्या नाचणीच्या पोरांनी शरद पवारांच्या नातवाचं पॅनल पाडून नगर अध्यक्ष बनवण्याचं काम केलं. आणि ही ताकद जर कोणामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ह्याच हेतूने आलेत आणि ह्याच उद्दिष्टाने आलेत की आम्हाला सत्तेमध्ये जायचंय तर आपली सेवा करण्यासाठी, आपल्याला सत्तेमध्ये जायचंय तर तुमच्या सर्वांची मदत करण्यासाठी आणि आम्हाला सत्तेमध्ये जायचंय तर या गावाचा विकास करण्यासाठी. आमचे उमेदवार कोणते ठेके घेण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी किंवा तुम्हाला लुटण्यासाठी नाही आले. पण मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ताकदीने उभे राहायला जातात तेव्हा आपल्या विरुद्ध इकडे कमळाबाई वेगवेगळे शर्यत वापरते.
सर्वात पहिले त्यांनी आपल्या उमेदवारांवरती दबाव टाकायचा प्रयत्न केला. आपले उमेदवार तर आपले जिल्हाध्यक्ष आहेत, ते मागे घेण्याचा प्रश्नच नाही. आणि आपले असे तडफदार कार्यकर्ते आहेत जे कोणासमोर हटत नाहीत, झुकत नाहीत. अशा कार्यकर्त्यांना पण कमळाबाईला दाबणं शक्य नाही, आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि म्हणून जेव्हा ते आपल्याला घाबरू नाही शकत, जेव्हा ते आपल्याला दाबू नाही शकत, तेव्हा ते मोठ्या प्रमाणात पैसे वापरणार आहेत, हे आपण लक्षात ठेवा. पण जर कमळाबाईने इकडे पैसे वाटायचा प्रयत्न केला तर मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की कमळाबाईचा पैसा आला तर साला लुटून खावा, आपलाच पैसा येतो. पण कमळाबाईला लुटून खाल्लं तरी आपण त्यांना मत द्यायला बांधील आहोत का? मत कोणाला देणार? वंचित बहुजन आघाडीला. आणि ही ताकद आपल्याला निवडणुकीपर्यंत तशीच ठेवायची. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, मी जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगून जातो की आपल्या सर्वांना माहितीये की गेले 5-6 दिवस महाराष्ट्रामध्ये प्रचार मोठ्या प्रमाणात रंगलाय. सगळे नेते, सगळे मंडळी हे प्रचाराच्या सभा करतायत, ठिकठिकाणी जाऊन स्वतःचे उमेदवार कसे निवडून येतील याची पूर्ण चर्चा करतायत. सगळे नेते हे स्वतःचा उमेदवार कसा निवडून येईल, स्वतःच्या पक्षाची सत्ता कशी उभी राहील याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतायत. पण वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला प्रचारामध्ये दिसले का? कुठे नाही. बाळासाहेब आंबेडकर प्रचारामध्ये नव्हते, तर बाळासाहेब आंबेडकर कुठे होते? जर प्रचारामध्ये नव्हते तर बाळासाहेब आंबेडकर होते कुठे? हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की इतर पक्षाचे नेते 24 तास प्रचारात उतरलेत. हातामध्ये सत्ता कशी येईल, माझा माणूस कसा निवडून येईल, माझा उमेदवार कसा निवडून येईल आणि माझ्या पक्षाची सत्ता कशी येईल, त्याच्यामध्ये सगळे इतर नेते अडकलेत. आणि आज बाळासाहेब आंबेडकर गेले 2 दिवस औरंगाबादच्या हायकोर्टमध्ये काळा कोट चढवून सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा करतायत. आणि हा फरक आहे आपल्या पक्षामध्ये आणि दुसऱ्या पक्षांमध्ये. आमच्या हाती सत्ता येऊ न येऊ आम्हाला घंटा फरक पडत नाही. इकडच्या दलितांना, बहुजनांना, मुसलमानांना, आदिवासींना सत्तेपासून आणि संरक्षण देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचं. आणि ही आंबेडकरवादी चळवळ पुढे घेऊन जाण्याचा प्रण हा वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी उभा केलाय. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या लढाईमध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व सैनिकांना आपण ताकदीने साथ द्या. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रूपचंदजी गाडेकर यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर, यांना जास्तीत जास्त मतांनी आपण सर्वांनी निवडून द्या. आणि मी जाताना एक प्रश्न विचारून जातो की आपल्याला आपली निशाणी माहितीये काय? निशाणी आपली निशाणी काय? आपली निशाणी काय? बीजेपी की छाती पर वंचितों का सिलेंडर, आरएसएस की छाती पर वंचितों का सिलेंडर, मनुवाद की छाती पर वंचितों का सिलेंडर. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. मी आपल्या सर्वांकडनं आधीच प्रॉमिस घेतलंय, तुम्ही हलणार नाही म्हणजे बसणार आहे ना इकडेच. चला, मी आपल्या सर्वांची रजा घेतो. ही सभा अशीच चालू राहील, कोणीही हलायचं नाही.